आणि म्हणून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी सगळं हलवेल आहे. महाराष्ट्रामध्ये कुठेही चिंता करण्याचं कारण अजिबात नाही. नागपूरला अमित शहाची भेट घेतली होती. त्या भेटीच्या पूर्वी किरण सामंत होते की मी 100% माझा पेपर पूर्णपणे आहे, पण त्या भेटीनंतर ते मावळ झाले तसं आहे असं का? तर त्यांना विचारा ना तुम्ही. पण एकत्रित काय वाटतं, समजूत काय नेमकं झाला असेल? काहीतरी समजत झाला असेल. त्या मिटिंगमध्ये मी नव्हतो, मी कसं सांगू शकेन. पण जो उमेदवार दिलाय त्याचं उदय सामंत देखील काम करतील असा मोठा विश्वास नाही. मनसेची नाराजी स्पष्टपणे धरून दाखवण्यात आलेली आहे. याबाबतीत मी आजची पत्रकार परिषद घेतली त्याचा मुख्य उद्देश तोच आहे. माझ्याकडे मी सगळे या फाईल आणल्यात आणि याच्यामध्ये वैभव खेडेकर इथे जे नगराध्यक्ष होते त्यांची अनेक प्रकरणं मी बाहेर काढली. सगळी प्रकरणं मी मुद्दाम आणले तिथे. जो 4-5 गुन्हे दाखल झाले त्यांच्यावरती, आणखी 7-8 गुन्हे दाखल व्हायचे बाकी आहेत. फक्त राजसाहेब ठाकरेंनी मला फोन केला, रामदासजी थांबवा आता, बस झालं, आपला जायतो, म्हणून मी थांबवलं. वैभव खेडेकर यांनी माझ्या मुलाच्या विरोधामध्ये 19ला राष्ट्रवादीसोबत उघडपणे प्रचार केला. कुठेही मनसेची आणि राष्ट्रवादी युती नसताना मागच्या 5-6 वर्षामध्ये माझ्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेणं, कुठल्या तरी क्लिप काढणं, मग ते पत्रकार परिषदेमध्ये घेऊन दाखवणं, मग ते अनिल परबला सोबत घेणं. आता अनिल परबची आणि राज ठाकरेची तर युती नाही ना. मग तरी देखील संजय कदम, अनिल परब, वैभव खेडेकर हे अनेक वेळेला एकत्रित असतात. उद्देश फक्त एवढाच की रामदास कदमांनी त्यांच्या मुलाला खेडमधून संपवलं. माझ्या मुलावर जर उठला असेल तर तुला मी सोडेन का? मनसे म्हणून नाही, कारण राज ठाकरेकडे वैभव खेडेकरला घेऊन जाणार रामदास कदमच आहे. मीच त्याला जिल्हा म्हणून केला होता. आणि म्हणून सगळी प्रकरण आपण तपासून घ्या. सगळी मी आणले तिथं. त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेला सांगितलं होतं की वैभव खेडेकरला अपात्र करायचं नाही. मग हा वैभव खेडेकर आहे उद्धव ठाकरेंचा आहे, राज ठाकरेंचा आहे, शरद पवारांचा आहे कोणाचा नेमका? म्हणून काल त्यांनी स्टेटमेंट दिली की मी मनसेचा आहे म्हणून माझ्यावर मला अपात्र केला नाही. चूक आहे. शेवटी मी आमचा सारखा असताना मी हायकोर्टामध्ये गेलो. हायकोर्टातनं शासनाला मी ऑर्डर आणली याच्यात कारवाई करा म्हणून, आणि मग त्याला अपात्र केला मी. तर आपण समजून घ्या, मी मनसे विरोध अजिबात नाही, मनसेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये अजिबात नाही. यानं मग ते बोर्ड लावायचे सुरत, गुवाहाटी, गोवा, काय वस्तूला होती. त्याने बनियन छापायचे, त्याच्यावरती माझ्या बाबतीमध्ये काय कॉमेंट छापायच्या. हे सातत्याने केलं. कसं आहे, रामदास कदमवरती बोललो, एखादा व्यक्ती बोलली की त्याला प्रसिद्धी मिळते. आणि मग ऐती प्रसिद्धी घेण्यासाठी माझ्या विरोधामध्ये फक्त पत्रकार परिषद घ्यायच्या आणि प्रसिद्धी मिळवायची, हा एक कलमी कार्यक्रम मागच्या अनेक वर्षापासून चालत आहे. अजूनसुद्धा राजसाहेबांसाठी मी थांबलो आहे. नंतर आणखी 7-8 गुन्हे ते दाखल होतील आणि या तळीपाय होईल. इथून जे खेडमधला आतापर्यंतच्या इतिहासामधला नंबर 1 भ्रष्टाचारी नगराध्यक्ष कोण असेल, मी जबाबदारीने बोलतोय, तर वैभव खेडेकर आहे. त्यांनी लुटली नगरपालिकेला अक्षरशः. सगळी कागदपत्र माझ्याकडे आहेत सगळे. आणि तेवढ्यासाठी त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली मी पाहिली मुंबईला, मला आश्चर्य वाटलं. म्हणजे चौघाच्याच उलट्या बोंबा. ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। नाही, सत्र काय चालू होणार नाही, बिलकुल नाही. इथं जो उमेदवार युतीने दिलेला आहे, आम्हाला देखील शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळत आहेत. आमचे 13 सिटिंग खासदार असताना देखील 15 ते 16 जागा आम्हाला मिळत आहेत. एकनाथजी शिंदेला मिळत आहेत. कुठेही आमच्यावरती अन्याय झालेला नाही. आणि म्हणून जे सिटिंग आहेत ते आम्हाला मिळत आहेत. आणखी आम्हाला 2-3 वाढून मिळत आहेत. अडचण काय आम्हाला? आता जी उणीव आम्हाला भासते कोकणाची आणि धनुष्यबाणाची, ती पोकळी आम्ही विधानसभेला निश्चितपणे भरून काढू. आपल्याला लक्षात येईल. आज आम्ही दुधाची ताकावरती भागून घेऊ, पण विधानसभेला या सगळ्याचं उट्टं काढू आणि संबंध कोकणामध्ये धनुष्यबाण असेल याची आम्ही दक्षता घेऊ. राज्याचा जर विचार केला तर राज्यभरामध्ये आताच्या निवडणुका जाहीर झाल्या किंवा उमेदवार दिले तर लढत जी होते ती शिवसेनेचे उमेदवार विरुद्ध शिवसेनेचीच होते जास्त करून. बीजेपी विरुद्ध शिवसेनेची होतच नाही. म्हणजे हा तुमच्या नाही, बीजेपी आमच्यासोबतच आहे ना. आता बघा, आम्ही 2 दिवसाच्या आधी एकनाथजी शिंदे आणि मी कोल्हापूरला फॉर्म भरण्यासाठी गेलो होतो शिवसेनेच्या उमेदवाराचे. स्वतः अजितदादा पण होते तिथे, चंद्रकांतदादा होते.
जे अवॉर्ड म्हणून ज्यांनी अपक्ष फॉर्म भरण्याची घोषणा केली होती ते स्वतः होते शिवसेनेच्या उमेदवारांसोबत. आणि म्हणून भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना ही कोल्हापुरात देखील एकत्र दिसली ना आपल्याला. सुरुवातीला थोडं बहुत प्रत्येकाला वाटतं मला सीट मिळावी, मला खासदार व्हावं, असं पण